पुढचा चेंडू ओ यावेळेला साहिलने बॅटचा फेस ओपन करत मिड विकेटला क्लिअर करत पुढचा चेंडू विशाल यावेळेला चेंडूला हुक करतोय आणि चेंडूला सरळ लॉंग लेग वरनं फेकून देतोय सीमा पार. देखील व्यक्त करण्यात आले होते तुमच्यापर्यंत पोहोचवेन पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू परंतु चेंडू लॉंग स्टॉप मध्ये वेगाने नशिबाचा चौकार पंच दर्शवत आहेत. नेहमीच एक चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलंय. यावेळेस सुंदर रीतीने जागा बनवली आणि तदनंतर साहिल साबके ब्रँड ऑफ रावळे यावेळेस उडवलाय ऑन साइडला समालोचन क्षेत्राला. या हार्दिक 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. संकेतजी सुतार सर देखील या ठिकाणी सज्ज आहेत. यावेळेस विनिंग रन. चला कॅप्टन. 22 चेंडू आणि 36 धावेचे टार्गेट समोर. पुढील चेंडू पुन्हा देवीरू. यावेळेस पुलर लेंथचा चेंडू सोडणार नाहीये साहिल साबके ब्रँडचा ब्रँडेड. साहिल साबकेला आपण पाहतायत ब्रँड ऑफ रावळे. यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये बिग 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 ब्लास्ट. 6 धावा. तर यावेळेस सामना क्रमांक 7 जो संघ विन होईल तो पाहतायत हार्दिक 11 5 गुण आहेत. जो संघ जिंकेल तो या ठिकाणी क्वालिफाईड करेल. यावेळेस सुंदर रीतीने ऑन साइडला उडवलाय चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्टँड स्कोर कार्ड 15 वर जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्मॅश केलं ऑफ साइडला क्रॅकिंग स्ट्रोक इनटू द गॅप मधून. एका साइडनं सागर मंडल दुसऱ्या साइडनं साहिल साबके. यावेळेस स्मॅश केलं ऑफ साइड लाईन टू द गॅप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द लाईन. PTAPL 4 रन. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय विशाल अंबात चांगली फलंदाजी. यावेळेस सुंदर रीतीने हा स्ट्रोक पवन केने कॉपी बुक स्टाईल मध्ये शॉट ऑन जॅप. त्या ठिकाणी कठीणाई होते परंतु गोलंदाजाने केलेली किमया. उलटा चेंडू होता ऑन साइडला बॅकलिस्टचा उपयोग केला. अप्रतिम क्वालिटी दर्जाचा हा चेंडू मात्र सरळ भिंशीच्या स्ट्राइक रेटने खेळावा लागेल. पंकजचा हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. मिस्टेक होते. चुकी. व्हॉट अ शॉट. शर्मा यांच्या समोर 21 चेंडू फ्री हिटचे आलेत. त्याच्यामधील 19 चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. तोच पाहायला मिळेल का? यस. सुंदर रीतीने फेकून दिला चेंडू होता स्लॉट मध्ये. मल्हारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. यावेळेस साहिल साबके 2 स्ट्राइक. यावेळेस ऑन साइडला चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक परिपूर्ण मिड विकेट करावे लागतील. दुसऱ्या बाजून आपण पाहतोय गोलंदाजांचा कर्दन काळ साहिल साबके. यावेळेस उडवलाय MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये. साहिल साबके ठरला गेलाय उत्कृष्ट फलंदाज. 136 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. रेस मध्ये आपण जर बघितलं तर शुभम भोईर 109 धावा, मनीष परब 102 धावा, रोहित सुधाडे 90 धावा. पद्धतीने आपण बघितलं या ठिकाणी आपण पाहतायत बेस्ट बॅटर करता धोनी रोहनजी भडगे साहेब माध्यमातून बॅट लाभलेले आहे. रोहनजी भडगे साहेब आपण ऐकताय परदेशी प्रगती आणि ग्रुप सरपंच आहेत अंतोडे देवपूरचे उपसरपंच साहेब आदरणीय विकीजी आपण देखील शुभ असते अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. बेस्ट बॅट्समन गोज टू साहिल साबके. 136 धावा जोरदार धावांचे गजर उद्या साहिल यांच्याकरता. वयामध्ये त्याने अंतिम भरारी 24 बॉल क्रिकेटच्या परिपटल्यावरती घेतलंय. 136 धावा सगळ्या पाहायला मिळतात. पहिला बॉल या ठिकाणी थांबायचा 2 मिनिटं.
प्रश्न तुला विचारेन, कसं वाटतं एकंदरीत ही ट्रॉफी हातात घेताना, टी शर्ट आणि बॅट हातात घेतलाय, एकंदरीत काय प्राऊड फील होतोय? हो, खूप प्राऊड फील होतोय, कारण की पालघर तालुक्यामध्ये मी बेस्ट बॅट्समन ठरलाय, त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. आणि चांगलं आयोजन तर खूप सुंदर होतं. नाईटला मी फर्स्ट टाइम लीग खेळलो आणि सुंदर आयोजन होतं. त्यामध्ये मला उत्कृष्ट फलंदाज हा पारितोषिक भेटलं, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. नक्कीच. आणि एकंदरीत थांबायचं, एकंदरीत संघ मालकांचं कौतुक कसं करशील आणि ज्या पद्धतीने तुला संधी मिळाली संघामध्ये, तू चांगला खेळ केलास, एकंदरीत काय म्हणशील? तुमचा टीमचा माहोल काय होता, गेम प्लॅनिंग काय होती? संघ मालकाबद्दल बोललं तर संघ मालकांनी आमच्यावर काही कुठला दबाव दिलेला नव्हता, का तुम्ही बिंदास केला, तुमचा जो गेम आहे तो दाखवा. आणि टीमचा सपोर्ट म्हणजे योगेश दा, विशाल असेल आणि पूर्ण टीम असेल आमची, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. कारण की पहिल्या मॅचला आम्ही खूप म्हणजे 22 धावा केल्या, त्यामध्ये आम्ही 8 चेंडूमध्ये ठरलो. त्यानंतर आम्हाला कमबॅक करायचं होतं, त्यानंतर मला ओपनिंगमध्ये प्रमोट केलं, त्यानंतर मी माझा खेळ केला. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच साहिल चापके जॉईन झाल्याबद्दल अँड कॉंग्रॅच्युलेशन.